बसा ना हो बाई, या ना. कुठे चालले? हा? बसा ना बाई, बसा बसा. येतोच येतोच. ते मी ना आता ती पोंगे तोंड राहिली. तिले देतो जशी उठून. हं, लय मगापासून तोंड राहिली. मी एका जागेवर बसल्या बसल्या हे होते आणि शिव मी जरा साक लढून राहिला. कणकण चालू आहे ते काय आलं. बाबू, आईला पाहून राहिला का? आई कुठे लपली? माय आई गेली बाई, भूर गेली, भूर वाटते. आई आई आहे ना. थांब, मी आईला धाडून देतो. आईले सांगू का, शिवम पाहून राहिला व तुले, असं म्हणू का मी? उले बापले, उडी मारता येते का? लगे उडी मारता येते का? आणि भटकन बुला गलंटे मग आणि मारे भोंगा फुकते. आपल्या घरी पाहुणे आले ना. कोण आला आपल्या घरी? मामी. का रे, मामीला वैकत नाही. आत्या जोड बरोबर जाते, मामीच्या इकडे पाहते नाही. मामी नवाडी आहे का रे? आत्या हमेशाच येते नाही. मामी काही काहीची येते, म्हणून मामी वैकीची नाही आहे ना. आत्या वैकीची आहे. अरे बाबू, मामीला वैकत नाहीस का तू? वैकतो म्हणा मी. चल, आपण आईले बोलवून आणू. मीना, माय बाई, तुले लय शोधणं चालू आहे व घरभर. बाई इकडे नका आणू त्याले. माई इकडे आला घे, भल्ला धिंगाणा करते नाही. गरम कढई इकडे नका आणू. आवा उठ तू. मी तर येतो आता, जेवढे राहिले तेवढे घे तू बाबूले आता घंटाभर. उठ आता, कोणा सकाळची तोंड राहिली. नाही हो बाई, राहू द्या राहू द्या. जा बसा तुम्ही. जातोय म्हणता अजून का? जाच्या दिवशी कामच करता काय? राहू द्या, तर येतो मी. मला सवय आहे, काही वाटत नाही मला. का सुषमा, कोण बसली? काय हो मग आता काय करू माय मी? बसू नाही तर काय करू? बसली मग ती. मग आता ती का नवाळ घर आहे का? पाहुणींसारखी गादीवर जाऊन बसली. चाल ना तिकडे, ती मीना पोंगे तवून राहिली, तिची ननद आहे. चाल ना तर ती काही करू सोरू लागा. ननदच्या घरी आल्यावर असं बसत नसतात माय. पाहुणीन होयस का तू? काय ना त्या बाई गेल्या मीनाले उठून द्यायले, पोंगे तयाले. तू बी म्हण तोंडापुरती. माय बाई, म्हणजे का खुपलं का तुमच्या डोळ्यात? खुपलं डोळ्यात नाही. उशिक मी बसली घंटाभर तो. म्हणजे घरी बी धंदा, कोणाच्या घरी आले की बी धंदा. माका जन्म धंदा करायलाच होईल काय? तुम्ही हा ना माय, सारे काम करू लागेले होती. तर बी माई गरज आहेच काय? कमालो माय बाई, यालेच म्हणतात सासू. सुंदरशी बसेल दिसली तर सासूचं पोट दुखते. चालली काय करू गिरू लागेले? काय करू लागू मायनी रामी? सांग माय बाई, कोणाच्या घरी आलो तर ती बी धंदा करा. अव मी तर असं नाही म्हणत तुले, पण अशी एका इकडे येऊन बसली एखाद्या नव्याळ्या पाहुणींसारखी, म्हणून राहिली. तिकडे सगळ्या जणी आहे, तिकडे चाल. आता काय करास लागते का? काही राहिलं नाही. केला माझा स्वयंपाकही झाला, धुणंही धुतलं त्या बाईनं, आणि ते मी ना बसली तिचं करत, म्हणून राहिली माय की चालतं ती. आता का तू का बसली म्हणून महाकाल पोट दुखणार आहे माय बाई? बुडे बॉल काढून आणला बा संग. नाही म्हणत ते तेल तर म्हणलं चला. तेल तर तसंही म्हणतो मी, जा पोरीच्या घरी राहा. तेल तर गमत नाही माय. तुम्हाला बरंच गमती बाई. तुम्हाला बरंच गमती माय पोरीच्या घरी, जवायच्या घरी. मायले तर रातभर गमत नाही. येतच नाही माई माय. ते म्हणते साजरं नाही लागत म्हणते माय, जवायच्या गावात राहिनो. तुम्हाला बरं बाई गमते शोभती. घर जाय ना वाऱ्यावर. सून हायच अदगू मरेले सारं करेली. तुम्हाला तर माय पोरीचंच पडलं. पोरीचंच काळजी. पोरीचेच लेकरं लहान आहेत, तिचेच लेकरं वागवा लागतात. सुनीचं काही नाही. सुनीचे लागले लेकरं अबायाले. ती लेकरं नाहीत वागवा लागत. काय घरचा धंद्याची काळजी नाही. पोरीची हाय ना माय तुम्हाला काळजी. बरं आहे. माय तर बाई रातभर येत नाही. तिला म्हणतो येऊ, तरी बी येत नाही. गमतच नाही म्हणते माय. तिच्या संग तर माय सारखं बोलणं म्हणजे हे करणं, दुसऱ्याच्या घरी आपला अपमान करून घेणं. बस व बाई, बसतोस ना बस. वेल्ली गेली माई सासू. माझ्या सासूला तर वाटते तिच्या पुरीच्या घरी तिने धंदा करा, मी धंदा करा. काही नाही काम तिकडे धंदे. आली 2 दिवसासाठी तर लागे भेटीले म्हणून आली. कोणती भावजाई जाते का? सांगा बरं मला. तुम्हीच सांगा, कोणती भावजाई जाते का नोनोच्या घरी एवढी भेटीले काळजी न? मी आली एवढी. मा सासूले त्याचा काही मोठीपणा नाही. पण तरी तिले वाटते होती येऊन मी धंदाच करा. काही बी नाही राहता. पिरेम पाहुणा पिरेम. मला ननद विषयी किती पिरेम आहे. ते प्रेमापोटी तर मी आली भेटीले म्हणून. म्हणलं चाल नाही, लई दिसाची गेली नाही ननदच्या घरी तर जा. माझ्या सासूले त्याचा काही मोठेपणा नाही. बाई तू नी जाता का? अंग टाक आता, आराम कर. मांडीवर नको घेऊन बसू तिले. तिले बी टाक खाली आणि तू बी अंग टाक आता. हो ना, त्या गाडीत तसं बसून थोडस खेच झालं तरी तर दादानं ते मागची सीट काढून टाकली होती का बाई. पण तरीच मोकळं थोडी झोपता येते त्याच्यात. पाय अकडतात बाई. आय बो माय, ते तर होईच. आणि बाईची बाईचं का सोपं राहते का मा? जीव हल्टिंग होते निरा.
सोपं आहे का लेकराला जन्माला घालणं? सोपं नाही माय बाईचा नया जन्मच आहे हा. सारं शरीर खेळणी खेळणी होती माय बाई. हाड हाड मोकळे होते. सोपं आहे काय? टाक अंग टाक काही नाही होत. मी मस्त ना तुले तुला तर माय दूध आवडत नाही, ढमका आवडत नाही, टमका आवडत नाही, नखरी भरले दुनिया भरीची आहेत. थांब बरं आई, तू आता माझ्या सासूची तू कॉफी चालू नको करू इथं. त्या इथं घरी मला तसंच करत राहतात. राहू दे मला जरा आता मन मोकळं. अय फोन दे ना मला, फोन करतो ना मी पोचलो म्हणून. वाट पाहत असतील ना मला घरचे. हो हो आता बस म्हणजे 15-20 मिनिटं झाले. हो नाही नाही आरामशीर चालवली गाडी. हो हो नाही आपू आता पोरगा आपल्या घरचाच आहे ना. सांग जा भाऊले बाईले सांग जा पोचलो म्हणा शांततेनं. बाई का बाई निजल आहे. वा, तुमची बाई निजल आहे. आमची बाई बसेल आहे बा. बोलता का रश्मी संग? ते फोन लावलाय तो बाबानं. तू नको बोलत जो बसत फोनवर बोलत नसतात. लावला तो बाबानं सांगितलं पोचलो म्हणून. ते का बोलून राहिले. पाहुणेला लावला वाटते. पाहुणे लावायचे वरून त्या सासऱ्याला लावा लागत होता. तो बाबाला सांगा लागे एक तर सासऱ्याला फोन लावून द्या म्हणून साजरं वाटते. अन हो आई तू एक फोन माझ्या सासूला लावून दे. हो लावतो ना माझ्या बाईले फोन. त्या बाईले तर माय बाई वाटे की माय बाई मी निरा तथी नेऊन तुले निरा बस भांड्यात कशाला लावतो का धुणं धुवायला लावतो. बस आता दिवाळीची साफसफाईच काढतो मी. तिची सोय होणार नाही, तिची सोय होणार नाही. हा लावतो ना माझ्या तो सासूली फोन लावतो. मायपेक्षा जास्त काळजी घेते माहिती. आणि तुझी पाय ना माय किती काळजी. माझ्या सासूला फोन लावतो लावतो माय बाई लावतो. तसं नाही ना बाई. त्यांना सगळ्याचीच काळजी घेतात. ते स्वभाव बनला त्याचा. अति काळजी घेणं, अति टेन्शन घेणं, अति कोणाचा विचार करणं. त्याच्यानं ते समोरच्याला इरिटेट होते. समोरच्याला वाटते की काय बाई हे बाई लस करते निरा. पण तसं नाही त्याचा स्वभावच झालाय तसा. ते आमच्या घरी कोणाची थोड्या वेळ जरी यायला उशीर झाला ना तर शंतराखेप तर फोनच लावते. का रे बाबू आला नाहीस कुठे गेलता सगळं म्हणस काम नाही काही लवकर येतो. म्हणजे असा स्वभाव झाला त्याचा. आणि लय काळजी करतात ते कोणाची. त्याच्यानं मग ते पोराची असो का सुनीची असो त्याला वाटते की सारं मीच करतो मीच देतो करून. मला साथून करतो असं वाटते तिला. बाकी काही नाही व आई. लय जीव लावतात माझी सासू लय जीव लावते. हो ना मग मला का कळत नाही का त्या बाई कायची पोटीच म्हण. अरे मग आता आम्हाला बी काय का निरा तर ती राही ना साजरं होतं का सांग बरं. हा त्या घरी मला काही गमत नाही भाई. सुचती नाही एक तर धंदा दुसऱ्याच्या घरी. आणि आपण तर ती करायला हावून आयत बसून खा कसं होते. त्याच्यानं मग आता आपल्या घरी कसं मी करतो समोर. मी मुन्नीले बोलावून आणतो आणि मुन्नीले सांगतो की ये म्हणून दोन्ही टाइम भांड्याले धुण्याले. आणि लगे करू लागते मला ते काही झालं. त्याला मी करतो असं काय करावं लागते असं. आणि त्या संध्याबाईले बोलावून आणतो. तिले ते मालिश करते ना साजरी मालिश करते ते. नाही हो बाई आई राहू दे काही नको म्हणू द्या वहिनीले. ते वहिनी करीली चांगली पण बाई सासू तेच लावी. तिच्या आईनं मालिशले बाई लावली ते बाई साजरं करतच नाही असंच नाही. तूच करत जाय कशी कर हांगडे मांगडे तूच कर. आता हे काय लावलं. हवं ते का संध्या का नवाळी आहे का का लय का लय कोणची परकी होय का ते की लयच लेकराचे हात पाय मोडीन. काही बी नाही राहतो सासू तशीच आणि तू तशीच साजरी करते ते. मग तू डिलिव्हरी व्हायच्या पहिलेच म्हणे ते म्हणे आते बाई मीच करीन म्हणे लेकराची मालिश साजरी करीन म्हणे. काय व 1000 रुपये नाही घेते दिले तर घेणारही नाही बाजू आपल्या जवळ तर घेणारही नाही ते पैसे. मागच्या बारी ना तिचं कोठं पडलं होतं तर तुझा बाबानं किती तुरीचे भारेच्या भारे दिले म्हणलं ने म्हणत घे म्हणत कूड साजरा. लेकरा गरीबाले बाई त्यातच मोठेपणा राहते. ती बाजू मालिश करीन ना तो लेकराची मनापासून करीन आणि पैसे बी घेणार नाही. तर सासूले काय व मी करतो अब साजरी करते ते. ओय माय तो बाबाला सांगा लागेल ना ते मालिशचं तेल. तो सासून कोणती बाटली आणली होती हो ते तेल आले. अहो आई ते आयुर्वेदिक आहे बी कोणतं तरी आनंदा खुशीले तेच होतं. तेच सांगितलं होतं माझ्या सासून. पाय लक्ष नाही ते बॉटल घेऊन आलो असते ते झालं असते इकडे. माझ्या नाही खाले व काय म्हणून मी ते बॉटल द्या तेलाची मालिशच असतं माहिती सासून 10 खेप तर वचकनच दिलं मला. मालिश बाणीसले बाई नका लावू मालिश स्वतःच कर जा. मी लय साजरी करतो. म्या दोन्ही लग्ना ताईची केली डमक केलं आणि कुठे म्हणू मी ते तेलाची बाटली द्या. अजून लावत होते. नाव वाचलं ना म्या पण माझ्यासारखी वेळ आणि तर मीच नाव वाचून बी ध्यानात नाही मला काय होत होतं. जाऊ दे त्या बाबाला सांगतो एखादी मेडिकल वरून साजरा तेल आणा म्हणतो. नाही तर पद्माला विचारतो फोन लावून. पद्माच्या पोरीच्या वक्ती आणलं होतं ना पण मला ना बाई यादच राहत नाही कायच करू आता. पद्माच्या पोरीची मालिश कोण केली
हा, पोरग भलंय तिच्या मायच्या घरी गेलत, पण पोरीच्या बाबतीत तर घरीच होती ना ती. मी केलं नाही का? पण मला याद नाही राहत ना कोणतं तेल होतं तर. कर माय काही कर. चल बाई मी अंग टाकतो, माय कंबर दुखून राहिली बसू बसू. आमची बाई मस्त झोपली. अजय कुठे चालले? कुठे नाही ना का हो बाई झोप ना तू. हा हो बाबा, बस अंगच टाकून राहील ती आता. बाबा माझ्या सासऱ्याला फोन लाव जा बरं. हे पाहुणे फॅक्टरीत असतील, घरी कधी जाते ना काय ते घरी वाट पाहत असतील माझे सासरे. हो बाई तो सासऱ्याचाच फोन आलता माय. पाहुणेचा फोन ठेवला म्हणला की तो सासऱ्याचा फोन आला. मी म्हटलंच त्याला, म्हटलं तुम्हाला लावूनच राहिलो म्हटलं फोन. सांगितलं त्याला, मी सांगितलं पोचलो म्हटलं आम्ही शांततेनं. हाय, मी म्हटलं ना, मला माहित आहे ना. मला तर वाटते बाईच्या सासू सासऱ्याला संगच आणा लागत होता आपण. आय माय बाई इतका जीव काय व काची मोनी घातली बरस मी. लय सासू सासरे लागे माय बाई माय बाई बाय बाई लयच लागे हे झाले. अवा मी काय म्हणतो, ते मालिशचं तेलाचं आण जा बरं एक बाटली. मालिशला लागीन तेलाले. हॅलो, हा म्हणलं पद्मा, अहो आणलं म्हणलं बाईले घरी. हो का? तुम्ही तर म्हणत होत्या की त्यांच्या सासूबाई नाही म्हणतात. हो आणलं, तिच्या सासूले काय आहे व? नाही 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 नाही. कथा तिसरं का मी भाकरी तोडत, आणि इकडे तर सासरा का कटोरा घेऊन हिंडीन काय? यायच्या भाकरीची पंचायत ना पडे काय? आणि तो ती काय करतो आपण ना आपल्या घरी बरं. पहिलेच तर आणा लागत होतं, पण माय आता टाइमच नाही भेटला. मग आता आणणं आपलं कामच आहे. नाही तर काय, तर तिच्या सासूले काय आहे, गावातले लोकचं काय म्हणत नव्हते. सैरे धायरी म्हणत होती की माय पहिलं बायतपणी बापानं केलं नाही. तिची सासू म्हणते मला काही लोकांची काळजी नाही, मी काही कोणाचा विचार करत नाही. हा ते नाही करत, पण आपल्याला करावं लागते ना माय, साऱ्या जगाचा विचार. बरं आणलाई. म्हणजे ते नाही म्हणत होते तर काही मग नाराजी वाटली का त्यांची? नाही नाही, नाराजी गिराजी काची व नाही, नाराजी गिरा का माय जबरदस्तीनं थोडी असं आणलं. का म्या का भांडणं करून आणलं का माय? काय करतो माय भांडणं करून का? महिना 2 महिन्यासाठी का पुरीला आणून का लय चंद्रावर जात होती का मी? भांडणं करून नाही व माय बाई, तसंच. पण तसं तिच्या सासूचं मन नाही होतं अंदरून. पण मग आणलं जसं. भांडण बिंडण नाही हो माय बाई. का भांडणं करून का माय बाई, मी मा पुरीला काय होती आणणार आहो. हा मग काय जाऊ द्या ना. आम्ही आम्ही उद्या नाही तर परवा निघणारच आहे. काहून वा? तू तर मला सुट्ट्या लागले लेकराईले, आम्ही येतो 10-15 दिवस. हा हो ना, यांना सुट्टी नाही मिळाली ना, तर म्हणून मग आता परवाच्या दिवशी निघणार कदाचित. अजून आले नाहीत ते ऑफिस मधून, पण सकाळी गेले तर म्हणत होते सुट्टी नाही भेटली, तर बघू म्हणत परवाच्या दिवशी येऊ. नाही तर मग आम्हाला बसून देतील ते, आणि ते मागून येतील. मग मुलं आणि मी चालली येईल. मुलांना सुट्ट्या लागल्या ना आता. काय व माय, मग तू चालली लेकराईले घेऊन. लेकरं ताई वरतात व सुट्ट्या लागल्या की गावाली यायले. आणि तुमचं भलं माय सुट्टी आहे सुट्ट्या नाही धमकत चालते. लेकराईले घेऊन ये ना तू. तुला काय गमती ती बाई खिचीनेस मला येऊन तर ती रश्मीचं करू का तोलं करू, पण बरी असली तर सप्ती. आई मी येणार आणि रश्मी ताईची डिलिव्हरी करायलाच येणार. मी काही तिथं बसून तुम्हाला नाही करायला लावणार आहे माझं. मी येते ना, करू लागते ना. मला समजत नाही का, माझ्या नाही एकुलत्या एका नंदीची डिलिव्हरी झाली, त्या डिलिव्हरीला आलेल्या आहेत. तर मग योगायोगाने मुलांना सुट्ट्या पण आहेत, तर मग मी येणारच आहे ना करू लागायला. तुम्ही नका काळजी करू. यांना जर सुट्टी नाही मिळाली ना तर मी येते मुलांना घेऊन. बाबांना स्टेशन वरती पाठवून दे जा. माय हो हो, अहो ते येतात ना, ते काही येत नाही का स्टेशनवर येतात तुम्हाला घ्यायला. ते तू काही येतं तर सांग, त्याला विचारून करून ये माय कसं काय आहे तुमचं पाहून या. बरं हॅलो, मी काय म्हणतो ती व हे बाई कामाचं ठेवतो बाजूला, मीन बसतो शिल्लकची बडबड करत. म्हणलं ते आपण बाईच्या बाबतीत तेल कोणतं आणत जावं मालिशले. ते तेलाची बाटलीचं नावच नाही येऊन राहिलं बिचारे मले. तिच्या घरची होती बाटली, पण मी आणि आणली बाई त्यातून. त्यातून काय साजरं लागते व अन्न. मोठीच्या मोठी बाटली आणली होती तिच्या सासून बाईच्या मालिश करेली लेकराची. तर म्हणलं ते सांग बरं काय नाव आहे तर, नाही तर तिकडे भेटत असेल जवळपास तर येता येता घेऊनच ये. बेबी ऑइल बरं आणते ना, मग मी येताना घेऊनच येईल मग मी. ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. या आत्ताच आईचा फोन ठेवला. आईचा फोन आला होता. आई म्हणत कधी येता म्हणा तिकडे. मी सांगितलं सुट्टीचं काही कन्फर्म नाही झालं. नाही नाही, भेटली सुट्टी, जाऊ ना मग आपण आता उद्या निघू आता. हो का? मी आत्ताच आईला सांगितलं, म्हटलं त्याच्या सुट्टीचं काही नाही, मुलं मी चालली येईल म्हटलं. बरं चालते मग.
आम्ही तर तयारच आहे. पोरांनी किती घाई होईल, सुट्ट्या लागल्या आणि आता काय बाळाला पाहायला जायची घाई.